इथे की जत्रा आहे, हॉस्पिटल आहे बाजूला, फटाके काय वाजवताय? ओ हॅलो यू सिली मॅन. ओ मिस्टर, काय चाललंय काय तुम्ही माझा पाठलाग का करताय? काय समजता काय तुम्ही स्वतःला? हे सगळं ना तुम्हाला खूप महागात पडणार आहे. फायनली तुम्ही तुमचा खरा चेहरा दाखवलातच. क्वेश्चन पेपर चोरी केलेत तुम्ही माझ्या घरातून, काहीच वाटलं नाही. चोरी? तुमच्या या फालतूगिरीचा एंड आता मी करणार. मिस्टर देवा सुर्वे, तुम्हाला मी डीएस कॉलेज मधून काढून टाकते. धन्य आहात तुम्ही देवा. माझ्या लग्नासाठी ना तुम्हीच जास्त उतावळे आहात. काय देवा, मोनिका मॅमच्या आठवणीत रमलायस? राधा, तू इथे काय करतेस? देवा, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. एवढं सगळं झाल्यावर तुला वाटेल की आपण तुझ्याशी बोलू म्हणून? हे बघ, सत्य आणि अक्काला कळलं ना, तू जा इकडनं ग, पहिले जा. काय काय करतील ते? हे बघ, सत्या तुझा भाऊ आहे, पण तो माझा काकाही आहे आणि अक्का सुद्धा माझी आत्या आहे. काय करणार आहेत ते? मारतील मला किंवा हाताला धरून बाहेर काढतील का घराच्या? ते काय करतील ना ते सांगता येणार नाही. त्यांना काय करायचं ते करू देत ना. पण मला आता तुझ्याशी बोलायचंय. बाबा आहेस ना तू माझा. आईच्या गावात तुझ्या लक्षात आहे की आपण तुझा बाप आहे म्हणून? ते
तुझं नाव, तुझी संपत्ती, तुझा पैसा आणि हे नातं सगळं सोडून चाललीये मी. आजपासून तू मेलायस माझ्यासाठी. मी तुझी मुलगी नाही आणि तू माझा बाप नाहीस. हे बघा, या पोराने ना आपल्या पोरीवर ते काय रॅगिंग रॅगिंग. हा, हेच ते काय ते रंगीन केलं त्याने काय. कोण आहे तुमची मुलगी? हे बघा, स्टँड अप. काय बोलतायत हे? मी आणि ह्यांची मुलगी. काही काय, काहीतरी गैरसमज झालाय यांना. मला वडील नाहीयेत मॅम. राधा राधा राधा, तू आपल्याशी असं का वागलीस? तू का असं खोटं सांगितलंस की तुला बाप नाहीये म्हणून? मग अजून काय करायला हवं होतं मी? जर मी सगळ्यांना सांगितलं असतं माझा बाप डॉन आहे, काय अवस्था झाली असती माझी? सगळ्यांनी कुठल्या नजरेने बघितलं असतं माझ्याकडे? आणि हा, खोटं बोललेले नाहीये मी. माझा बाप खरंच मेलाय माझ्यासाठी. बाबा, हे राधा बाळा, मी तुला खूप मिस केलं. आता तू ह्यात मोनिका मॅमना एक पत्र लिहायचं. त्याच्यात लिही की डॉलीबाई, आपण तुमच्याशी लग्न नाही करू शकत. अरे राधा, असं कसं? सगळं सरप्राईज आहे ना. काय केलं? काही नाही. कुठे काय? एक पत्र तर लिहिलंय. हा, ते पत्र होय. हाव डॉलीबाई, आपल्याला तर ना सरप्राईज द्यायचं. हो, कमाल आहे. तुम्हाला माहिती होतं ना तेव्हा की एका लेटरवर मी डिसिजन नाही घेणार म्हणून तुम्ही मला मेसेजेस केले. काहीतरी नाटक दिसते आपल्याला तुझं. हे बघ, आपल्याला तुझ्याशी बोलायचं सोड, आपल्याला तुझा चेहरा सुद्धा बघायचा नाही. तू जा इकडनं का पहिले. हे बघ देवा, मोनिका मॅम तू. आपल्याला त्यांनी भेटायला बोलवलंय, आपल्याला माहितीये, पण आपण जाणार नाही. का? अच्छा, मोनिका मॅमनी मला कॉलेजमधून काढून टाकावं म्हणून तू हे सगळं करतोयस ना. पण तू कबीरला मदत करतोयस. हे राधा, तो कबीर आहे ना, तो चांगला पोरगा आहे. समजा वाईट कोण असेल ना, तर ती तू आहेस, तो नाही. वाव, ज्या मुलाला तू धड ओळखतही नाहीस त्या मुलाबद्दल तुला एवढं वाटतंय. आणि मी तर तुझी मुलगी आहे. राधा, हे नातं तू तोडलेस. आजपासून तू मेलायस माझ्यासाठी. मी तुझी मुलगी नाही आणि तू माझा बाप नाही. अगे राधा, राधा, अगं, आपण लय केलं तुझ्यासाठी. तू आपल्याला नेहमी त्रास दिला, तरी पण आपण तुझ्यावर विश्वास ठेवला. पण नाही, तू सुधारली नाही. आता तुझ्या चुकीची शिक्षा ना तूच भोग. आपण तुला काय पण मदत करू शकत नाही. देवा, तू माझ्याशी असं नाही वागू शकत. हा, तुला वाटेल ते वाग, आपण मात्र तसा वागायचा नाही. हे बघ राधा, अगं अजून सुद्धा वेळ गेली नाही. दुसऱ्याचा पण विचार कर, नुसता स्वतःच्या एकटीचा विचार करू नकोस. माहित ना, एक दिवस तू एकटीच राहशील, सगळं गमावून बसशील. पण सर, तो माझा बाप असून कसा वागला माझ्याशी? मिस राधा, एक गोष्ट लक्षात ठेवा, देवा एक बाप आहे आणि एक बाप कधीच चुकीचा असू शकत नाही. नाही, त्याने चुका केल्या असतील, पण चूक करणं आणि त्याचं समर्थन करणं यात फरक आहे, हो ना? पण सर, मी हे सगळं केलं कारण मला त्याने माझ्या फॅमिलीपासून दूर राहायला भाग पाडलं. आता काय माहितीये का, तुमच्या सोबत तुमच्या जवळचं असं कुणीच नाहीये. आणि असंच जर वागत राहिलत ना, तर तुमच्या सोबत कुणी राहील असं मला वाटत नाहीये. पण ऍटलिस्ट कबीर तरी तुमच्या सोबत राहावा असं तुम्हाला वाटतंय ना. त्यामुळे तुम्हाला माझं म्हणणं ऐकावं लागेल. दुसरा ऑप्शन नाहीये तुमच्याकडे. राधा,
सावर स्वतःला. म्हणजे तू माझ्यासोबत मोनिका मॅमना भेटायला येणार नाहीयेस? नाही. ओके, म्हणजे तू माझं ऐकणार नाहीयेस तर बघ आता नंतर तुलाच पश्चाताप होईल. तुला पाहिजे ते कर राधा. आपण ठरवलंय, आता आपण तुझी मदत करणार नाही म्हणजे नाही. ओ बरं, म्हणजे मग आता माझी मदत मलाच करायला हवी नाही का? म्हणजे माझा बाप देवा सुर्वे उर्फ दादासाहेब सुर्वे कोण हे कळायला हवं नाही का? भाई 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 मी काहीच बोलला नव्हता. हे साधू मला बोलला असा करायला. माझी काय चूक नाही. मला मला माफ करा ना. असल में क्या है मालूम है तू? खूनी मवाली गैंगस्टर है तू, और अगर तेरी बेटी को ये सब पता लग गया ना तो चीथड़ा उड़ जाएगा तेरे. अरे आपल्या पोरीला त्रास देतोय. खरंच राग आला मी खोटं बोलले म्हणून. पण तू 20 वर्ष काय केलंस? खरं बोललास माझ्याशी, माझ्या आईशी? आम्हाला अंधारातच ठेवलंस ना. तुझ्यामुळे मी माझ्या फॅमिलीपासून दूर राहिले. तू दूर ठेवलंस मला. आणि आता मोनिका मॅम तुझ्यापासून दूर जात आहेत म्हणून तुला त्रास होतोय, दुःख होतोय? नाही दे. हे राधा, तुझ्या भेजात काय चाललंय ना ते कळतंय आपल्याला. तू तसं काय पण करणार नाही, पहिलेच सांगतो. ते तर तू आता बघच ही राधा शेवटी काय काय करू शकते ते. शेवटी मी पण इंटरनॅशनल डॉन देवा सुर्वेची मुलगी आहे. तो हार मानणं तर माझ्याही रक्तात नाहीये. आणि मोनिका मॅमना पण कळू देत ना तू कोण आहेस ते. राधा तुझ्या तर हे बघ राधा, जा तुला पाहिजे ते कर. आपण पण दाखवून देऊ आपण तुझा बाप काय चीज आहे ते. जा जा. बाबा, हे राधा बाळा, मी तुला खूप मिस केलं. तू खुश असशील तर मी खुश असेल ना. लव्ह यू बाबा. हे राधा, आय लव्ह यू टू. मी खरंच सांगतेय, देवा तुमच्या लायक नाहीये. त्याच्यावर विश्वास नका ठेवू. तो खोटारडा आहे आणि तुम्ही त्याच्यासोबत कधीच खुश नाही राहू शकणार. राधा, डॉलीबाई, डॉलीबाई, आवाजवर आपण पण हिच्यावर हात कधी उचलला नाही. तुझ्या तर राधा, राधा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. अरे वा, आज बरं माझ्याशी बोलायची तुझी इच्छा झाली. बोल, काय काम आहे?
आता तू जरा शांत होणार आहेस का? तू माझं आधी ऐकून तरी घे. अच्छा, म्हणजे तू आमचं बोलणं चोरून ऐकलंस. गुड, प्रगती आहे. असंही देवाबरोबर असल्यावर दुसरं काय होणार आहे म्हणा. तर तू माझं ऐकून घेणार आहेस का? शांत हो. हे बघ राधा, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं. अच्छा, म्हणजे तू आता मला लेक्चर देणार आहेस. माझं ऐकतोस तू कधी? हे तुझं काय ऐकू मी? कोण आहेस तू? मित्र, बेस्ट फ्रेंड. आता कितीही काही झालं ना तरी मी तुला एक प्रॉमिस केलं होतं, तुला कधीही एकटीला कोणत्याही डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये नाही सोडणार. सो तू मला कधीच इग्नोर करणार नाहीस आणि आपल्या प्रत्येक मंथ अॅनिव्हर्सरीला तू मला गिफ्ट देशील. कबीर, राधा, तू कायम माझ्या बरोबर उभं राहायचंस. माझ्या विरुद्ध कोण उभं आहे ना याचा मला फरक नाही पडत, जर तू माझ्या सोबत असशील तर. डन. कबीर, तू कायम माझ्या सोबत असशील आणि मला कधीच एकटं सोडून जाणार नाहीस. राधा, मी आयुष्यभर तुझ्या सोबत राहीन. तुला कुठल्याही सिच्युएशन मध्ये एकटीला नाही सोडणार. आय प्रॉमिस. तुझं झालंय का रागवून? का अजून काही तमाशा करायचाय? बोलू मी? राधा, हे बघ, मी कधी कोणापासून काही लपवलं नाही, कधी कोणाशी खोटं बोललो नाही, पण तुझ्यापासून एक सत्य लपवलंय जे मला तुला सांगायचंय. काय? डॉक्टर मोनिका श्रीखंडे माझी आई आहे. आजपासून मी तुमची आई नाही आणि तुम्ही माझा मुलगा नाही. आई? ऐकलं नाही मी काय बोलले ते? आजपासून मी तुमची आई नाही. तुम्ही DS मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली तेव्हा. आई, सॉरी, पण तू असं आवजाव का करतेस? कारण मी माझ्या प्रत्येक स्टुडंटशी असंच बोलते. तुम्ही DS मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहात आणि मी त्याच कॉलेजची डीन आहे, डॉक्टर मोनिका श्रीखंडे. कॉलेजमध्ये कुठल्याही कामासाठी माझ्या नावाचा वापर झालेला मला चालणार नाही. आजपासून मी तुमची आई नाही. तुम्ही माझा मुलगा नाही. आजपासून हॉस्टेलवर राहायला जायचे. हो. आपली आई आपल्यावर किती बंधनं टाकते हे आपल्याला दिसतं, जगाला दिसतं, पण नियमांचा ताण आपल्या मुलावर पडत नाहीये ना, याचं सतत टेन्शन पण आईलाच असतं. आपल्या पिल्लूला आपल्यापासून लांब ठेवून एकदम मस्त सुखात जगणारी आई ना अजून जन्माला यायची. आई, जर इतकीच काळजी आहे तर मग एवढे नियम का? कारण पतंगाची दोरी जितकी आपल्या हातात ताणून धरून ठेवू तितकंच ते पतंग असं उंच भरारीनं आकाशात उडतं. आणि हे फक्त एका आईलाच माहिती असतं. आपलं बाळ रडल्यावर आई हसते. असं आईच्या आयुष्यात कधी होतं माहितीये? फक्त एकदाच, जेव्हा ते बाळ जन्माला येतं तेव्हा. आय एम सॉरी.